शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी शीतल निमजे सहर्ष स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रगतशील शेतकरी या मालिकेअंतर्गत विषमुक्त शेती याविषयी शिवप्रसाद कोरे, राहणार राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद ऐकूयात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास जर आपल्याला रोखायचा असेल तर रसायनमुक्त शेती हा एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे. खतांच्या अतिवापरामुळे मातीचे नुकसान होत आहे की ज्यामुळे केवळ उत्पादनच कमी झालेलं नाही तर त्यावर उगवलेलं जे पीक आहे ते देखील मानवी वापरासाठी विषारी बनत आहे. तसेच मंडळी, रसायनमुक्त शेती ही पर्यावरणाच्या शाश्वततेला पूरक आहे. नैसर्गिक शेती केवळ उत्पादनच वाढवते असं नाही तर निरोगी जीवनशैलीला देखील आधार देत असते. विषमुक्त शेती हीच आज काळाची गरज आहे. तर शेतकरी बंधूंनो, सांगायचं तात्पर्य असं की आज आपण अशा तरुण शेतकरी बंधूशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी 470 भाकड गोवंश पासून वाचविलेल्या गायींचा सांभाळ त्यांनी आपल्या गोशाळेच्या माध्यमातून केलेला आहे आणि यातूनच त्यांची सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की तरुण असे शेतकरी बंधू आहेत, त्यांनी नवनवीन अशा आपल्या शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी छान अशी जोड देऊन पूरक व्यवसाय त्यांनी केलेला आहे. तर आज आपण राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी आज आपण संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा एकंदरीत सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हा त्यांचा प्रवास. तर नमस्कार दादा. नमस्कार ताई. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. दादा, तुम्ही तर 470 भाकड गोवंश यांचा तुम्ही सांभाळ केलेला आहे आणि त्याच माध्यमातून तुमचं विषमुक्त शेतीकडे तुमची वाटचाल कशी झाली हे ऐकण्यासाठी आम्हाला देखील उत्सुकता आहे. काय सांगाल बरं? सर्वप्रथम विषमुक्त शेतीची संकल्पना का आली तर आपल्या देशामध्ये 1970 पूर्वी हरित क्रांतीसाठी विषय आला आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये रासायनिक खत याला सुरुवात झाली. तत्कालीन परिस्थितीमध्ये देशाचं उत्पादन वाढवणे हा मुख्य हेतू असल्यामुळे उत्पन्न वाढलं, परंतु जसा काळ जाईल तसं रासायनिक खतामुळं त्या काळात उत्पन्न आलं पण हळूहळू उत्पादन कमी झालं आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढला आणि सर्वात महत्त्वाचं काय तर दवाखान्यांमधली गर्दी वाढली. मग ह्याचं जर ॲनालिसिस केलं तर असं लक्षात आलं की लोकांच्या आरोग्यावर परिणाम या रासायनिक खताच्या वापरामुळे, रासायनिक औषधींच्या फवारणीमुळे होतोय. म्हणजे केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होतंय असं नाहीये तर सर्वसामान्य जनतेचं सुद्धा आरोग्य दूषित करण्याचं काम या रासायनिक शेती आणि रासायनिक औषधांमुळे होतंय. हा उपयोग आपल्याला करायचा असेल, हे थांबवायचं असेल, मग ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आपल्याला वळण्याची आवश्यकता आहे. आणि मग काय करावं लागेल तर आपण पूर्वीपारपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऐकत आलोय, गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्र वसते धन्वंतरी. मग या गोमयाचा आणि या गोमातेचा उपयोग शेतीमध्ये कसा करता येईल हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आला आणि मग त्या गाईच्या शेणापासून आपण खत तयार केलं. मग खत तयार केलं, त्याचं नाव आपण गाईच्या शेणापासून बनल्यामुळे कामधेनू गोखूर. तर गोमातेचा प्रत्येक अवयव हा अतिशय महत्वाचा आहे. तर तिच्या खुरांमध्ये सुद्धा अनेक बॅक्टेरियाज असतात. गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीला सजीव करतात आणि गाईच्या गोमूत्रामध्ये त्याच्या 5 पट अधिक 5100 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीमध्ये अत्यावश्यक आहेत. म्हणजे एवढे चांगले जीवाणू शेण आणि गोमूत्रात आहेत. आणि मग त्याचा उपयोग करण्यासाठी मग आम्ही या दोन्हीचा मिश्रण असलेलं गोखूर खत आणि मग गोकृपामृत नावाचे कल्चर आहे बन्सीगिरी गोशाळा अहमदाबादचं, ते वापर करून आम्ही त्याचं खत बनवलं आणि ते शेतीत वापरलं आणि रासायनिक खतापेक्षाही चांगलं उत्पादन आणि बिना खर्चाचं मिळाल्यामुळे मग मला विश्वास बसला की हे मी करू शकतो तर माझे शेतकरी बांधव सुद्धा करू शकतात. निश्चितच. म्हणजे आपलं देशी गोवंश संवर्धन दिन देखील आपल्या महाराष्ट्र शासनाकडून साजरा करण्यात आलेला आहे, नाही का? आणि त्याच माध्यमातून ह्या देशी गायींचा सांभाळ प्रत्येकाकडनं व्हावा, त्याची जनजागृती व्हावी, याच दृष्टिकोनातून हा दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही तर तुमच्या या गोशाळेच्या माध्यमातून अशा गायींचा तुम्ही सांभाळ करत आहात आणि त्याच माध्यमातून तुम्ही आपल्या शेतीची वाटचाल ही सेंद्रिय शेतीकडे
केलेली आहे या खतांच्या माध्यमातून, नाही का? बरोबर. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की म्हणजे रासायनिक खतांचा जास्तीचा वापर आपल्या ह्या शेतीमध्ये वाढल्यामुळे एकतर आपल्या मातीचं देखील नुकसान झालेलं आहे, जमिनीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच ज्या पिकांचं सेवन आपण सर्वसामान्य लोक जे करत असतो त्यांच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत असा परिणाम होत आहे, नाही का? बरोबर. मग तर निश्चितच मग या रासायनिक शेतीवरून आपण सेंद्रिय शेतीकडं कशा पद्धतीने वळायला पाहिजे याविषयी तरुण शेतकरी मित्रांना काय तुम्ही सांगाल बरं? ताई, तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतंय सर्व शेतकरी बांधवांना की 1970 पूर्वी आमच्या मातीतल्या 1 ग्रॅम मातीचं जर सर्वेक्षण केलं तर त्यामध्ये 2 करोड जीवाणू सापडायचे आणि आज जर त्याचे अनालिसिस केले तर 1 ग्रॅम मातीमध्ये फक्त 20 लाख ते 40 लाख जीवाणू शिल्लक आहे. याचा अर्थ काय? जीवाणू म्हणजे जीव आहे आणि हा 80% जीवाणू जीव या रासायनिक खतामुळं, रासायनिक औषधाच्या अति वापरामुळं कमी झालेला आहे. म्हणून जुन्या काळामध्ये लाकडी नांगर चालणारा आज ट्रॅक्टर सुद्धा मातीमध्ये घुसत नाहीये, कारण माती आमची कडक झालेली आहे. ही माती हळूहळू निर्जीव होत आहे. याला जबाबदार कोण आहे? तर आम्हीच आहोत. परंतु आता जुनं ते सोनं म्हणतात, आम्हाला हळूहळू याकडे यावंच लागणार आहे. म्हणून हे जे मातीचा ऱ्हास झालेला आहे हे ऱ्हास भरून काढण्याचं काम आपली ही गो आधारित शेती करू शकते. म्हणून या शेतीकडे वळालोत आणि याला केवळ चर्चेचा विषय न करता मी त्या गाईच्या शेणाचे रिसर्च वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आहे, या विद्यापीठामध्ये ताई त्याचे मी अनालिसिस केले की साधारणतः जे शेणखत आहे त्याचे रिपोर्ट्स काढले आणि मग त्या शेणावर मी प्रक्रिया केल्या की त्याच्यामध्ये वेगवेगळे कल्चर आहे, जसं गोकृपामृत आहे, जीवामृत आहे, त्याचा वापर केला आणि नंतर कल्चर त्याचं टाकल्यानंतर अनालिसिस केले तर 10 पट 20 पट त्याचे घटक वाढलेत. सगळ्यात महत्त्वाचं काय तर सेंद्रिय कर्ब हे मातीतलं कमी झालेलं आहे आणि हे सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्याला गोमातेच्या शेणाशिवाय किंवा याच्याशिवाय पर्याय नाहीये. कर्ब रासायनिक खतातून मिळू शकत नाही. रासायनिक खत टाकल्यामुळं सेंद्रिय कर्ब नष्ट होतं आणि नष्ट झालेली जीवाणू पिकांना मिळतात आणि उत्पन्न वाढतं. आपल्याला वाटते की रासायनिक खतानं उत्पन्न वाढलं, पण मुळामध्ये हे आमचे जीवाणू मरतात, ते पिकांना उपयोगी पडतात आणि त्यातून उत्पन्न वाढतं. परंतु आम्ही ह्या जीवाणूंना संपवत चाललेलो आहे. आता आमची आवश्यकता आहे हे जीवाणू निर्माण करायचे. याचा अर्थ आपण रासायनिक शेतीच्या विरोधात अजिबात नाहीये, परंतु आम्हाला हळूहळू आमच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना घरी लागणाऱ्या ज्या काही धान्य असेल, भाजीपाला असेल, किमान तुम्ही स्वतःसाठी आधी निर्माण करा. तुम्ही स्वतः सशक्त बना, रोगमुक्त व्हा, खर्चमुक्त व्हा आणि मग हळूहळू तुम्हाला त्यातून लाभ मिळाला की मग जनतेच्या दृष्टीने आपण विचार करूया असं मला वाटतं. निश्चितच. म्हणजे अगोदर जे काही धान्य आपल्याला पिकवायचं आहे ते आपल्या शेतकरी बंधूंनी या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकविलं तरच ते सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल, नाही का? बरोबर आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न व्हायला देखील हवा. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही शेतकरी बंधूंच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सेंद्रिय शेती केल्यामुळे आपलं नुकसान होईल का? तर त्या प्रश्नाचं निरसन तुम्ही कसं कराल बरं? एकदम बरोबर आहे ताई. कसं आहे, कुठलीही गोष्ट सुरुवात होत असताना थोडासा वेळ लागतो. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. आता वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती आहेत, जसं प्राकृतिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, गौ आधारित शेती आहे किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि साधारणतः लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की रासायनिक खताकडून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो म्हणजे आमचं उत्पन्न कमी होईल का? तर मी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बंधूंनो की अवघ्या 7 दिवसामध्ये तुम्ही रासायनिक खताशिवाय शेती करू शकता, याचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला म्हणत नाही 2 वर्षे 3 वर्षे, केवळ 7 दिवस. आमच्याकडे गोकृपामृत नावाचं एक कल्चर आहे ज्याच्यामध्ये 100 प्रकारचे जीवाणू आहेत. मागच्या 10 वर्षापासून ताई ते मी वापरतोय आणि आपल्या माहितीस्तव सांगतोय. या 10 वर्षामध्ये आम्ही आमच्या गोशाळा आणि आमच्या माध्यमातून 80,000 शेतकऱ्यांना ते मोफत दिलेलं आहे आणि त्याचा अतिशय चांगला वापर होतोय आणि त्याच्यापासून 5 प्रकारे शेती उन्नत कशी करता येईल याचा मी स्वतः रिसर्च केलेला आहे, त्याचं पाहिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला आहे आणि अतिशय चांगले. म्हणजे आमची पपई विषमुक्त पद्धतीनं जर परभणीला आली तर लोक रांगा लावून घेतात, हे मी पाहिलेलं आहे. रासायनिक शेतीशिवाय आम्ही जे सेंद्रिय टरबूज पिकवतो विषमुक्त, तर आमची गाडी जर आली तर लोक, प्रशासकीय अधिकारी सुद्धा उत्सुकतेनं ते घेण्याकडे कल वळलेला आहे. आणि आता हळूहळू लोकांना दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा सेंद्रिय विषमुक्त धान्यावर खर्च करण्यासाठी आता कल वाढत चाललेला आहे. त्यामुळे आता लोकांची एका बाजूने मागणी वाढत आहे की आम्हाला बिनविषारी अन्न हवं आहे,
मग निर्मिती पण केली पाहिजे ना. मग जर निश्चित. लोकांची मागणी येत आहे की आम्हाला विषमुक्त अन्न हवंय, बरोबर आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही हळूहळू सुरुवात करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही 100% स्टार्ट करा, परंतु थोडं थोडं जे तुम्हाला अगोदर लागतंय तुम्ही ते निर्माण करा. आणि त्याच्यातून नंतर तुम्हाला असं वाटलं की मी याच्यामध्ये यशस्वी झालोय, मग हळूहळू तुम्ही जनतेच्या दृष्टीने सुद्धा विचार करा. कारण या पद्धतीनं जर आपण गेलो तर तुम्ही तुमचा एकतर खर्च वाचेल, तुम्ही तुमच्या घरी गाई सांभाळू शकाल, गोमाता वाचेल, आणि हळूहळू तुमची मातीची सुपीकता वाढेल. आणि भारत देश हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये योगदान देऊ शकाल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कारण आता प्रत्येकच जण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सजग झालेला आहे आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रत्येकाचा कल हा आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेलंच धान्य आम्हाला वापरायचं आहे याकडे देखील आता निर्माण होत आहे. तर त्याच दृष्टिकोनातून दादा, गोकृपा अमृत हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने बनविलं जातं याविषयी काय सांगाल? गोकृपा अमृत एक कल्चर आहे ज्याचं नावच आहे गो म्हणजे गाय, कृपा म्हणजे गो मातेची कृपा. पंचगव्य जे आहे, गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, हे जे पंचगव्य आहे, या पंचगव्याच्या काही बॅक्टेरियाचा उपयोग आणि काही ज्या वनस्पती आहेत ज्या अतिशय मातीला आवश्यक जीवाणू निर्माण करतात, असं हे गोकृपामृत बन्सीगीर गोशाळेचे गोपाल सुतरे यांनी तयार केलेलं आहे. आणि हे असंच कल्चर आहे, तुम्ही जर एकदा जर आणलं तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला ते विरजन म्हणून तेच ते वापरता येणार आहे. बरोबर. साधारणतः आम्ही काय करतो की 1 लिटर आमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना ते विरजन म्हणून देतो. मग त्यांनी काय करायचं, 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 लिटर देशी गोमातेचं ताक त्याच्यात टाकायचं आणि 1 लिटर हे गोकृपामृतचं विरजन टाकायचं. बरोबर. तर हे विरजनाच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र असायला हवं, म्हणजे त्याला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा लागतो. आणि मग हे विरजन टाकलेलं 7 दिवस त्याला 1-1 मिनिट ढवळायचं. बरं. केव्हा वेळ मिळेल तेव्हा. 7 दिवसामध्ये ताई हे 1 लिटर पासून 200 लिटर तयार होतं. बरं. आणि मग हे तयार झालेलं जे विरजन आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना नवीन देऊ शकता आणि ते तुमच्या मातीत वापरू शकता. ते कसं वापरायचं, तर तुम्ही जर ते पिकांवर फवारलं, हे बघा ताई, आपण युरिया वापरतो. युरिया म्हणजे काय, तर नायट्रोजन आहे. आज हवेमध्ये 70% नायट्रोजन अवेलेबल असताना मग आम्हाला बाहेरून नायट्रोजन का टाकावं लागतं? तर हे गोकृपामृत मध्ये जवळपास 13 प्रकारचे असे जीवाणू आहेत, बॅक्टेरियाज आहेत, जे हवेतलं नायट्रोजन पिकांना तुमच्या शोषून देतील. म्हणजे तुमच्या युरियाचं काम झालं. जर ताई तुम्ही हे जमिनीतून गोकृपामृत दिलं तर याच्यामध्ये जवळपास 9 प्रकारचे असे बॅक्टेरियाज आहेत, ते एनपीके तुमच्या पिकाला मिळून देतील. म्हणजे तुमचे डीएपीचं खताचं काम केलं. म्हणजे युरिया डीएपी शिवाय तुम्ही हे करू शकता. परंतु एक गोष्ट नक्की आहे, याच्या सोबत तुम्हाला शेणखताचा उपयोग करावा लागेल आणि शेणखतासाठी तुम्हाला गाय सांभाळावं लागेल. तुम्हाला जर सेंद्रिय शेतीसाठी गाय हवी असेल तर मी आमच्या गोशाळेतून तुम्हाला मोफत गाय द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त तुम्ही हमी द्या की मला गौ आधारित शेती करायची आहे, निशुल्क तुम्हाला गोमाता द्यायला मी तयार आहे. छान. तर आता जे आपल्याला खत निर्मिती जी आपल्याला करायची आहे, तर ती नेमकी शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? आम्ही काय करतो की ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करायची आहे परंतु त्यांना वेळ नाहीये किंवा त्यांच्याकडे गोवंश अवेलेबल नाहीये, अशा शेतकरी बंधूंना आता सध्या आम्ही आमच्या गोशाळेत तयार केले जे खत आहे, गोखूर खत, ज्याला आम्ही या गोकृपामृतचा अजून काही कल्चरचा उपयोग करून तयार करतो. चहाच्या पावडर सारखं तयार होतं आणि खूप चांगले पोषण मूल्य, म्हणजे जसं गाईचं दूध म्हणजे शेणखत आहे, पण त्या दुधापासून प्रक्रिया करून बनवलेलं तूप म्हणजे दुधापेक्षा आणखी चांगलं गुणवत्तापूर्ण आहे. तसं शेणखत म्हणजे दूध आणि हे गोखूर खत म्हणजे तूप, या पद्धतीने आम्ही त्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि अतिशय सोपा आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर हे गोकृपामृत नेलं तर तुम्ही तुमच्या ताज्या शेणावर 2 फूट रुंद, 2 फूट उंच आणि तुमच्या सावलीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लांबीचा असा एक ओटा तयार करा शेणाचा आणि या ओट्याला तुम्ही पूर्णपणे गोकृपामृतनं ओलं करा आणि पुन्हा 8 दिवसानंतर त्याला खड्डे मारून पुन्हा एकदा त्याच्यात गोकृपामृत टाका आणि 15 दिवसाला त्याची पलटी करा. तर साधारणतः 3 वेळेस जर तुम्ही गोकृपामृत त्याच्यावर टाकलं, साधारणतः 1 टन शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला किमान 200 लिटर गोकृपामृतची आवश्यकता आहे. तर हे जर तुम्ही असं टाकलं तर साधारण 60 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत मिळेल आणि अतिशय कोणी पण करू शकतं. आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही राणी सावरगावला प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या रविवारी आम्ही ते ट्रेनिंग निशुल्क मध्ये शेतकरी बांधवांना देत असतो. तर आपली जी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगाव आहे, या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय शेती पाहू शकता, तिथलं प्रशिक्षण घेऊ शकतात. तिथे तुम्ही जर संपर्क करून आलात तर आम्ही तुम्हाला निशुल्क प्रशिक्षणाची व्यवस्था पण करून देतो.
निश्चितच. जोपर्यंत आपण एखाद्या शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन त्यांचा प्रयोग आपण पाहत नाही, तोपर्यंत तशी कल्पना आपल्याला देखील सुचत नाही. आणि तुम्ही तर शेतकरी बांधवांसाठी नेहमी तत्पर आहात, की म्हणजे जे काही त्यांची अडचण असेल तशी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सोडविण्याचा देखील प्रयत्न करता आणि प्रशिक्षण देखील तुम्ही शेतकरी बंधूंना या माध्यमातून देऊ शकता, नाही का? तर अजून तुमचं शेतकरी बांधवांसाठी या माध्यमातून काय सहकार्य असेल बरं? तर शेतकरी बंधूंनो, खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण अन्नदाते आहोत. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असं म्हटलं जातं. खरंच आहे. मला मान्य आहे, अनेक संकट आपल्या समोर आवासून आहेत, तरी पण जे अन्न निर्माण करण्याचं, जगाला वाचवण्याचं अन्नदाता म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करत असताना आता हे माझं अन्न मी माझ्या येणाऱ्या पिढीला बिनविषारी कसं देऊ? कारण ज्यावेळेस तुम्ही बिनविषारी तयार करताय त्यावेळेस तुम्ही स्वतः पण त्याचा उपयोग कराल, समाजासाठी सुद्धा उपयोग होईल. ताई, आम्ही आमच्या गोशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार केलेलं आहे. जसं गोखूर खत तयार केलेलं आहे, तसं मग शेतकरी बंधू म्हणाले की ठीक आहे, तुम्ही आम्हाला खत दिलं, मग आम्हाला पेस्टिसाइडचा पर्याय काय आहे? गाईच्या गोमूत्रापासून 3 प्रकारच्या औषधी बनवतो. जसं दशपर्णी अर्क आहे. दशपर्णी अर्क म्हणजे काय? या दशपर्णी अर्क मध्येच त्याचं नाव आहे. 10 विषारी वनस्पती, जसे कडुनिंबा आहे, धोत्रा आहे, कनिरी आहे, घाणिरी आहे, गुळवेल आहे, त्यानंतर बेशरम आहे. अशा ज्या विषारी वनस्पती आहेत, अशा 10 विषारी वनस्पतीचा पाला आम्ही गोमूत्रामध्ये साधारणतः 30 ते 35 दिवस भिजून ठेवतो. आणि ते भिजलेलं जे अर्क आहे ते आम्ही पेस्टिसाइड म्हणून वापरतो. तर सगळ्या प्रकारच्या आळ्यांवर, सगळ्या प्रकारच्या थ्रिप्सला हे काम करते. कुठल्याही प्रकारचे नुकसान आमच्या शेतीला होत नाहीये. आणि मुळात मी जे तुम्हाला सांगितलं, गोकृपामृत जर आपण फवारलं तर या गोकृपामृत मध्ये सुद्धा असे काही बॅक्टेरियाज आहेत जे, जसे बविरिया बसिना नावाचा त्याच्यामध्ये घटक आहे की तो अळीनाशक म्हणून काम करतो. याच्यामध्ये अनेक घटक आहे जे थ्रिप्सला सुद्धा करतात. म्हणजे केवळ तुमच्या पिकाला गोकृपामृत उत्पन्न वाढवतं असं नाहीये, तर त्याला कीटकांपासून सुद्धा वाचवतं, त्याची ग्रोथ पण करतं आणि त्याला हवेतून नायट्रोजन म्हणजे युरिया सुद्धा मिळून देतं. अशा पद्धतीचे फायदे आहेत. तर ते सगळ्या गोष्टी आम्ही, औषधे असेल, खत असेल, गोकृपामृत असेल, याचं स्वतः आम्ही निर्माण करतोय. ज्यांना शक्य असेल तुम्ही तुमच्या शेतात कसं बनवायचं याचं प्रशिक्षण देऊ. ज्यांना शक्य नसेल त्यांना आम्ही आमच्या अतिशय माफक दरामध्ये त्यांना आम्ही विक्री पण करू, जेणेकरून त्यांचा एक किमान खर्चामध्ये त्यांचं उत्पन्न चांगलं वाढावं आणि त्यांनी छान विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी, असा आमचा संकल्प आहे. खूप छान. म्हणजे जो संकल्प तुमचा आहे की सगळ्यांपर्यंत हे विषमुक्त अन्न पोचलं पाहिजे, यासाठी अगोदर शेतकरी बांधवांनी याकडे वळायला हवं आणि त्यानंतरच मग बाकीच्यांना देखील हे विषमुक्त अन्न मिळेल, नाही का? आणि त्यासाठी तुमची शेतकरी बंधूंना प्रशिक्षण देण्याची देखील छान अशी तयारी आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्या या शेतकरी बंधूंना अनेक हवामान बदलामुळे जे काही परिणाम होत आहेत, म्हणजे अतिवृष्टी असेल, अवेळी येणारा पाऊस असेल, या सगळ्या संकटांचा सामना करून आता असं कुठंतरी शेतकरी बंधूंच्या मनात येते की आता आपल्याला ही शेती करणं परवडत नाही. तर त्यावर तुम्ही काय उपाय सांगाल बरं? की ताई, या नैसर्गिक संकट येत राहणार आहेत. कधी कोरडा दुष्काळ पडतोय, कधी ओला दुष्काळ पडतोय. मग अशा वेळेस आम्ही भरमसाठ रासायनिक खतांचा खर्च करतो, रासायनिक औषधांवर खर्च करतो. आणि मग ज्यावेळेस आमच्या हातात असं वाटते की आता पीक माझं खूप छान आहे, शेतकरी आनंदाने झोप घेतो, आता दुसऱ्या दिवशी माझं अन्न निघणार आहे, आणि मोठा पाऊस येतो, सगळं वाहून जातं. आता आपण एक पाहिलंय. मग काय होतं की जो केलेला खर्च आहे तो तर खर्च पूर्ण वाया जातो आणि पीकही हातचं जातं. म्हणून मला हे सांगायचे की बंधूंनो, आता आपण विषमुक्त शेती आणि खर्चमुक्त शेती केली पाहिजे. कारण खर्चमुक्त शेती केली तरच तुम्हाला ते परवडणार आहे. कारण आता काय झालं, खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपल्या जवळ असणारी गाय आहे, तिच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत, तिच्या गोमूत्रामध्ये 5100 बॅक्टेरियाज आहेत. याचा उपयोग आपल्याला करायचा आणि याचं एक आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. मला सांगावंसं वाटतं की ताई, आता हे जे खत निर्मिती आहे याच्यात अनेक शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रश्न केले की आम्ही पावडरमध्ये खत तयार करायचो, तर त्यांनी म्हणाले की आम्हाला आता बरेच शेतकऱ्यांकडे गोवंश नाहीये, बैल नाहीये, आम्ही ट्रॅक्टरनं दुसऱ्यांकडून पेरून घेतो. मग त्यांनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे ग्रॅन्युअल्स मध्ये आम्ही आता उतरलो आहे. त्याच्या मशिनरी घेऊन सेंद्रिय दाणेदार गाईच्या शेणापासून आम्ही आता बनवलेलं आहे आणि जे तुम्ही ट्रॅक्टर मधून सुद्धा अतिशय वापरू शकता आणि सेंद्रिय खत म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यावर्षी आम्ही सुद्धा त्याचे प्रयोग घेतलेले आहेत, त्याचे अनालिसिस आम्ही विद्यापीठातून करतोय आणि हे पण भविष्यामध्ये आम्ही करू.
ताई 2016ला आपल्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दुष्काळ होता. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही राणी सावरगावला चारा छावणी उभं केली होती. साधारण 2000 गायींचं संगोपन त्या ठिकाणी आम्ही केलं. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत 400 शेतकऱ्यांना आम्ही मोफत जेवणाची व्यवस्था केली. लोकसहभागातून अनेक दानदाते पुढे आले, आम्हाला मदत केली. साधारण 4 महिने आम्ही सरकारी मदतीशिवाय ते चारा छावणी चालवली, शेतकऱ्यांना मदत केली. आणि मग यावेळेस आमच्याकडे भरमसाठ शेणाचा उपयोग कसा करावा आणि हे जमलेलं शेण आहे ह्याचं काय करावं, यातून आम्हाला मग सेंद्रिय शेतीची कल्पना सुचली. आणि त्याबरोबर ताई मग आम्ही काय केलं की दुष्काळ आम्हाला मिटवायचा असेल मग आम्हाला काय करता येईल. तर मग आम्ही काय मुंबईच्या आम्हाला दानदात्यांनी संपर्क करून सुरुवातीला माझे गुरु आनंद पांडे सर आहेत, त्यांनी नदी खोलीकरणाचा एक विचार डोक्यात आणला. राणी सावरगावला जी गळाटी नदी आहे या गळाटी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आम्ही सुरुवात केली. आणि पाहता पाहता खूप मोठं 2.5 किलोमीटर लांब, साधारणतः 80 फूट रुंद आणि 10 फूट खोल आम्ही त्या गळाटी नदीचं खोलीकरण केलं. त्यामुळे ताई तुम्हाला सांगावंच वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत आमच्या परिसरातल्या सर्व ज्या काही विहिरी आहेत, बोरवेल आहेत, यांना पाणी आलेलं आहे आणि दुष्काळ मुक्तीकडे आमची वाटचाल आहे. आणि हे खोलीकरण केल्यामुळे निश्चितच आमच्या गावामध्ये 2 पाझर तलाव होते. एक म्हणजे घटांगऱ्याला असलेले टाकळवाडी पाझर तलाव आणि राणी सावरगावला असलेला केदारेश्वर पाझर तलाव. मला असं वाटलं की आपण नदी खोलीकरण केलं, गाळ काढला, तर या तलावातला जो गाळ आहे कालांतराने ते 70च्या दशकामध्ये खोदलेले आहेत 72च्या दुष्काळात. मग हळूहळू ते तलाव सुद्धा बुजले होते. मग संकल्पना आली की आपण या तलावातला जर गाळ काढला तर शेतकऱ्यांच्या ती माती चांगला गाळ शेतामध्ये जाईल. आणि सरकारच्या सुद्धा ज्या योजना आहेत, कलेक्टर ऑफिस कडून सुद्धा अनेक आवाहन केले गेले. मग त्यांची मदत घेऊन आम्ही काय केलं ताई, ते गाळ आम्ही जो JCBचा खर्च आहे तो आम्ही स्वतः लोकसहभागाच्या माध्यमातून केला आणि शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर आणून तो गाळ नेला. त्यामुळे काय झालं की तो जो वेस्टेज गाळ तलावात साचला होता तो शेतामध्ये गेल्यामुळे अतिशय पोषण मूल्य असलेला तो गाळ शेतकऱ्यांच्या कामी आला. आणि त्या तलावातला गाळ बाहेर निघाल्यामुळं एकतर पाझर तलावाची साठवण क्षमता वाढली आणि नॅचरली जे मातीमधून पाणी खाली जात नव्हतं, तो एक प्रकारचं डबकं बनलं होतं, तो पुन्हा प्रज्वलित झाला आणि त्यामुळे त्या तलावाचं जल पुनर्भरणचं जे कार्य आहे ते पण वाढलं, जमिनीतली पाणी पातळी वाढली. आणि निश्चितपणे आज राणी सावरगाव परिसर आमचा एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय जलमग्न बनल्याचं आम्ही आता पाहतोय हळूहळू. निश्चितच. विषमुक्त शेतीसाठी तुमच्याकडे जे रासायनिक औषधाला काय नेमकं पर्याय आहे याविषयी काय संदेश तुम्ही द्याल बरं? ताई आम्ही काय करतो, गोमूत्रापासून आमच्याकडे दशपर्णी अर्क नावाचं एक औषध आम्ही तयार करतो. ते बनवायची प्रोसेस मी सुरुवातीला सांगितलेली आहे. त्यानंतर गोमूत्रापासून जर इन्स्टंट औषध बनवायचं असेल तर रामबाण नावाचे औषध आम्ही बनवतो. गोमूत्रामध्ये याच विषारी वनस्पती आम्ही उकळतो तांब्याच्या भांड्यामध्ये आणि ते 48 तासामध्ये तयार होतं. आणि रासायनिक औषधांसारखंच आपण ते वापरू शकतो. ते कीटकनाशक म्हणून काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे लमित. लमित म्हणजे लसूण, मिरची आणि तंबाखू. तंबाखू एक सुद्धा कमी प्रमाणात वापरलं तर ती वनस्पतीच आहे, जास्त प्रमाणात वापरलं ते घातक आहे. पण ते पण आम्ही बनवतो. 3 प्रकारचे पेस्टिसाइड आणि सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत हे पण आहे. आणि 2 प्रकारचे खत आम्ही बनवतो. म्हणजे एक तर कंपोस्ट खत आहे ज्याला आम्ही गोखूर खत म्हणतो. ग्रॅन्युल्स मध्ये सुद्धा आता आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना करायचं आहे त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देऊ. तुम्ही तुमच्या गोमातेपासून तुमच्या शेतीमध्ये तुम्ही करा. तुमच्याकडे जर गोवंश नसेल तर आमच्याकडून घेऊन जा, वापरा. माफक अतिशय कमी दरामध्ये, ना नफा ना तोटा, अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही त्याच्यावर डिस्काउंट देऊन शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीत ते औषध आणि खतं. म्हणजे तुम्ही जर रासायनिक औषधांची फवारणी केली तर किमान 2000 रुपये खर्च येईल. पण आमच्या गोशाळेतलं औषध तुम्ही फवारलं तर फक्त 100 रुपये 1 एकरचा फवारणीचा खर्च आहे. म्हणजे शेतकऱ्यांना परवडेल. शेतकरी राजा जगला पाहिजे या उद्देशाने आम्ही आता काम करतोय. खूप छान. तर शेवटी ही जी मुलाखत आपले अनेक शेतकरी बंधू ऐकत आहेत त्यांच्यासाठी जाता जाता काय मोलाचा संदेश द्याल बरं? शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही खरंच राजा आहात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी जे पूर्वीचं होतं हे जुने दिवस येणार आहेत. कारण काही जरी झालं तर अन्न निर्माते तुम्ही आहात. तुम्ही खचू नका. ठीक आहे, सध्याचा काळ कठीण आहे, परंतु भविष्य हे तुमचं सगळ्यांचं उज्ज्वल होणार आहे. फक्त आता त्याची सुरुवात तुम्ही करावी. देशाचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील, माननीय राज्यपाल महोदयांचं सुद्धा आता मानस आहे की आता देशामध्ये हरित क्रांती झाली पाहिजे. पण ती हरित क्रांती गोमातेच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि तुमच्या माझ्याकडे गोधन आहे तर या गोधनाचा उपयोग आपण करून सेंद्रिय शेतीसाठी
आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे आम्ही एका बाजूनं रासायनिक शेती करून रोगांना निमंत्रण देतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये शुगरचे पेशंट आहेत, बीपीचे आहेत, कॅन्सरचे आहेत, छोट्या वयामध्ये सुद्धा आज हृदयविकाराचे तीव्र धक्के येत आहेत. तर हे सगळं का होत आहे? तर हे हळूहळू याचं जर पाहिलं आम्ही तर आमच्या मातीतून आम्ही जे आमच्या आईला देतो, आमची धरणी माता म्हणतो, आम्ही आमच्या आईलाच जर आम्ही विष देतोय तर निश्चितच ती विष खाऊन मग ती पण धान्यामधून विष देते. आणि मग हे कमी करण्याची ताकद शेतकरी बंधूंनो तुमच्याकडेच आहे. म्हणून मला तुम्हाला ठामपणे सांगायचं आहे की विषमुक्त शेती, खर्चमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न निर्माण करण्याची जबाबदारी आता माझ्याबरोबर तुमची पण आहे. चला पुढे या. मी सुद्धा आमची गोशाळा तुमच्या सोबत तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे. वा, खूप छान संदेश तुम्ही जाता जाता सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलेला आहे की जर आपल्याला आपल्या मातीची गुणवत्ता ही चांगली ठेवायची असेल, चांगलं असं धान्य आपल्याला उत्पादित करायचं असेल तर गोमातेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल करावी. आणि त्यासाठी जे काही तुम्हाला लागणार असेल, त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा गोमाता तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही शिवप्रसाद कोरे यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. आणि त्यांच्याकडनं जे त्यांनी गोकृपा अर्क हा जो तयार केलेला आहे ते देखील घेऊन आपली शेती तुम्ही उत्तम बनवू शकता, यात काही शंका नाही. आणि आज तुम्ही तुमची जी सेंद्रिय शेतीकडे जी वाटचाल तुम्हाला करायची होती ती तुमच्याकडनं ऐकून खरंच अनेक शेतकरी बांधवांना यामधून देखील खूप छान अशी प्रेरणा मिळेल आणि त्यांना देखील वाटेल की आपणही आता या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती आपण करायला हवी की जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे उत्तम राहिलं पाहिजे. यासाठी ते प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. आज तुम्ही खूप छान असा संवाद आपल्या शेतकरी बांधवांसोबत साधलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद ताई. आपणही माझ्यासारख्या एक गोसेवक सामान्य शेतकऱ्याला इथपर्यंत येऊन आमच्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन आम्हाला संधी दिलीत आणि शेतकरी बांधवांसमोर मला एक माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठीचे मार्ग सुचवण्याची संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मातेच्या तहानेसाठी मन भावुक होते, पिकाच्या भुकेची वेळ त्याला ठाऊक होते. मातेच्या तहानेसाठी मन भावुक होते, पिकाच्या भुकेची वेळ त्याला ठाऊक होते. झाडाच्या आळ्याला पान माझा बापच करतो, झाडाच्या आळ्याला पान माझा बापच करतो. एकाचे दाणे हजार माझा बापच करतो, एकाचे दाणे हजार माझा बापच करतो. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण प्रगतशील शेतकरी या मालिकेअंतर्गत विषमुक्त शेती याविषयी प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे, राहणार राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.